नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 4 कन्स्ट्रक्शन म्हणजेच भौमितिक रचना यामध्ये वर्तुळाला स्पर्शिका काढणे ही रचना आपण आज पाहणार आहोत. तर आता या आकृतीमध्ये कशी काढायची आहे रचना आणि उदाहरण कशा प्रकारे दिलेलं आहे ते अगोदर आपण पाहूया. तर याच्यामध्ये दिलेलं आहे ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. पहिल्या वाक्यामध्ये एक सर्कल काढायला सांगितलेलं आहे आणि त्याचं सेंटर आहे पी, म्हणजे एक वर्तुळ काढा, त्याचा केंद्रबिंदू पी आहे आणि रेडियस म्हणजे त्रिज्या आहे त्याची 3.4 सेंटीमीटर, म्हणजे 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढायचं आहे आणि त्याच्या केंद्रबिंदूचं नाव आहे पी. हे साधं वर्तुळ काढायचं आहे. आता पुढची रचना काय सांगितलेली आहे, टेक अ पॉइंट क्यू. हा महत्वाचा पॉइंट आहे की हा क्यू पॉइंट घ्यायचा आहे, पण तो कुठं घ्यायचा आहे, त्याचं स्थान कुठं आहे तेही आपल्याला सांगितलेलं आहे की ऍट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. म्हणजे पी या पॉइंट पासून, या सेंटर पासून 5.5 सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला क्यू हा बिंदू घ्यायचा आहे. आणि मग क्यू हा बिंदू कुठे येणार आहे, तर आपली रेडियस जी आहे ती रेडियस आहे 3.4 सेंटीमीटर आणि पॉइंटचं डिस्टन्स आहे 5.5 सेंटीमीटर. याचा अर्थ हा पॉइंट आहे तो आपला वर्तुळाच्या बाहेर येणार आहे, आउटसाइड द सर्कल, एक्सटेरियर पॉइंट ऑफ द सर्कल आहे. आणि मग त्या पॉइंट मधून आपल्याला वर्तुळाला टँजेंट्स काढायच्या आहेत. मग हे जे आहे तो हा पॉइंट कुठे जाणार आहे, तर तो जाणार आहे आपला वर्तुळाच्या बाहेर, हा क्यू पॉइंट. आणि या क्यू पॉइंट मधून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. मग आपल्याला माहिती आहे की एक्सटेरियर पॉइंट असेल तर आपण वर्तुळाला 2 स्पर्शिका काढू शकतो. बाह्य बिंदूतून वर्तुळाला आपण 2 स्पर्शिका काढू शकतो. अशा प्रकारे या 2 स्पर्शिका आपण काढू शकतो. आता ह्या स्पर्शिका ज्या आहेत त्या काय असतात, तर एकरूप असतात, हे पण आपल्याला माहिती आहे. आता ही कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे, रचना करायची आहे. फक्त ही कच्ची आकृती कशी आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता प्रत्यक्ष रचना कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे ते आपण आता पाहूया. तर पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. तर पट्टीवरती बरोबर 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे. अशा प्रकारे, आणि त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे पी आणि या पी मधून आपण एक वर्तुळ काढूया. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे पी. ही त्रिज्या घेतलेली आहे 3.4 सेंटीमीटर पट्टीने मोजून आणि हे वर्तुळ काढलेलं आहे. आणि आता आपल्याला बरोबर 5.5 सेंटीमीटर अंतरावरती क्यू हा पॉइंट घ्यायचा आहे. तर पी या पॉइंट पासून आपल्याला बरोबर या ठिकाणी आपल्याला पॉइंट मिळणार आहे क्यू. आणि हे जे अंतर आहे ते आहे 5.5 सेंटीमीटर. आणि वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आहे 3.4 सेंटीमीटर, म्हणजे 3.4 सेंटीमीटर आहे. आणि आता हा जो PQ हा जो रेषाखंड मिळालेला आहे त्याचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. तर तो लंबदुभाजक काढण्यासाठी P या पॉइंट वरती ठेवून, त्यानंतर Q या पॉइंट वरती ठेवून आपण लंबदुभाजक म्हणजेच बायसेक्टर काढलेला आहे. आणि हे 2 पॉइंट जोडायचे आहेत. आता तर हे जर 2 पॉइंट जोडले तर ते या प्रकारे आपल्याला मिळते, रेषाखंड मिळतो हा, किंवा ही रेषा मिळते अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपल्याला हा पॉइंट मिळालेला आहे एम, हा एम पॉइंट मिळालेला आहे. आणि या एम पॉइंट मधून आपल्याला आता एक वर्तुळ काढायचं आहे अशा प्रकारे. आणि हे 2 वर्तुळ ज्या बिंदूमध्ये छेदलेली आहेत एकमेकांना, की ह्या पॉइंटला आपण ए नाव देऊया आणि ह्या पॉइंटला आपण बी नाव देऊया, असे 2 बिंदूमध्ये ही 2 वर्तुळ एकमेकांना छेदतात. आणि ते जर जोडलं आपण आणि बी क्यू, तर अशा प्रकारे आपल्याला ए क्यू आणि बी क्यू ह्या 2 वर्तुळाच्या स्पर्शिका मिळतात.
आणि मग आपण याची लांबी लिहू शकतो AQ इज इक्वल टू अँड BQ इज इक्वल टू किती आलेले आहे ती सेंटीमीटर मध्ये आपण मोजून लिहू शकतो. तर ही आलेली आहे 4.5 सेंटीमीटर आणि ही सुद्धा आलेली आहे 4.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे या दोन्ही स्पर्शिका खंडांची लांबी एकरूप असते. दिस टँजेंट्स आर कॉन्ग्रुएंट. या गुणधर्माचा वापर आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे आपण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो. प्रॅक्टिस सेट 4.2 मधील 7वं म्हणजे शेवटचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे उदाहरण, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वर्तुळ काढायचं आहे, परंतु त्याची त्रिज्या दिलेली आहे 4.1 सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या 4.1 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्या बिंदूमधील अंतर जे दिलेलं आहे ते अंतर दिलेलं आहे आपल्याला 7.3 सेंटीमीटर आणि त्या बिंदूतून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत म्हणजेच टँजेंट्स काढायला सांगितलेले आहेत. तर सपोज हा सेंटर आहे आणि या सेंटर पासून आपल्याला 7.3 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती या ठिकाणी आपल्याला आता बिंदू घ्यायचा आहे Q. आता या आकृतीमध्ये आपल्याला नावं दिलेली नाहीयेत बिंदूंची, तर ते आपण कोणतेही घेऊ शकतो आणि या Q पॉइंट मधून वर्तुळाला आपल्याला टँजेंट्स काढायचे आहेत. तर अगदी आता जशी केली ती सेम तशीच रचना करायची आहे. तर त्रिज्या दिलेली आहे आपल्याला वर्तुळाची 4.1 सेंटीमीटर. तर आपण अगदी पट्टीवरती मोजून 4.1 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. अशा प्रकारे बरोबर मोजून 4.1 घ्यायचं आहे आणि वर्तुळ काढायचं आहे. तर वर्तुळ काढलेला आहे आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे P आणि या P मधून आता आपल्याला 7.3 सेंटीमीटर अंतरावरती बिंदू घ्यायचा आहे. तर मी 7.3 सेंटीमीटर अंतराचा एक रेषाखंड काढणार आहे PQ. आणि त्याचं नाव आहे Q. हा पॉइंट घेतलेला आहे, कुठलाही घेऊ शकतो आपण. आणि आता हा PQ जो आहे त्याचा बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे PQचा. तर हे आहे ते 7.3 सेंटीमीटर अंतर आहे. वर्तुळाची रेडियस आहे ती 4.1 सेंटीमीटर आहे आणि आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. अशा प्रकारे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक आपण काढतो तो काढायचा आहे आणि आता हे दोन पॉइंट्स जोडायचे आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला जो बिंदू मिळालेला आहे त्याला आपण M हे नाव देऊया आणि तो वर्तुळाचा केंद्र आहे हे माहिती आहे आपल्याला. आणि या M बिंदू मधून आता आपण वर्तुळाला दुसरं एक वर्तुळ काढणार आहोत की जे या पहिल्या वर्तुळाला छेदून जातं. तर M हे सेंटर घेणार आहे मी आता. M हे सेंटर घेतलेलं आहे आणि MQ आणि MP एवढी ही वर्तुळाची त्रिज्या घेणार आहे. आता ही जी त्रिज्या आहे ती 4.1 सेंटीमीटर नाहीये, तर ती थोडी कमी असणार आहे. ही जी त्रिज्या आहे ती कमी असेल, ही काही 4.1 सेंटीमीटर नाहीये. M हा जो आपल्याला आता बायसेक्टर काढल्यानंतर जो मिळालेला आहे तो पॉइंट घेतलेला आहे आणि MP एवढी त्रिज्या घ्यायची आहे. ही किती आहे हे माहिती नाही आपल्याला किंवा आपण माहित करून घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आणि अशा प्रकारे आपण P आणि Q बिंदूतून जाणारं वर्तुळ काढणार आहोत. आणि हे वर्तुळ काढल्यानंतर ही दोन वर्तुळ ज्या दोन बिंदूमध्ये छेदतात या ठिकाणी हा पहिला बिंदू आहे A आणि हा दुसरा बिंदू आहे B आणि ते आता AQ आणि BQ हे दोन बिंदू जोडले की आपल्याला वर्तुळाची स्पर्शिका किंवा टँजेंट्स मिळतील. आणि ह्या दोघांची लांबी किती आहे तेही आपण मोजून लिहू शकतो. तर QB और QA ही आहे 6.6 सेंटीमीटर आणि डिस्टन्स QB ही सुद्धा आहे 6.6 सेंटीमीटर. आता थोडासा उत्तरामध्ये फरक पडू शकतो, 6.5 और 6.7 असं येऊ शकतं आणि तेवढा फरक आपल्याला ग्राह्य धरला जातो.
तर अशा प्रकारे आपल्याला ह्याचं आलेलं डिस्टन्स पण मोजून लिहिता येतं. आणि ह्या दोन्ही स्पर्शिका म्हणजे दोन्ही टँजंट्स ह्या कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे एकरूप असतात. प्रॉब्लेम सेट 4 मधला आता पुढचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. त्या एक्झाम्पल मध्ये दुसरीच आकृती दिलेली आहे आपल्याला की त्याच्यामध्ये सर्कल काढायचं आहे. त्याची रेडियस दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर आणि त्या पॉइंटचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स दिलेलं आहे 5.7 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण एक सर्कल काढलं, त्याचा केंद्रबिंदू आहे O आणि ह्या वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 3.5 सेंटीमीटर. आणि याच्यापासून आपल्याला या O पासून OP हा एक पॉइंट घ्यायचा आहे ज्याचं अंतर आहे 5.7 सेंटीमीटर. आणि या P मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. काय करायचे, टँजंट्स काढायचे आहेत फ्रॉम द पॉइंट P. आणि हे डिस्टन्स दिलेलं आहे 5.7 सेंटीमीटर. तर आता आपण 3.5 सेंटीमीटर या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. बरोबर पट्टीवरती 3.5 सेंटीमीटर एवढी त्रिज्या आपल्याला घ्यायची आहे. सेंटर घेतलेला आहे O आणि या O सेंटर घेऊन आपण 3.5 सेंटीमीटर एवढ्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. आणि ह्या सेंटरचं नाव आहे O. आता O या पॉइंट पासून P हा पॉइंट घ्यायचा आहे. दिस इज पॉइंट P आणि डिस्टन्स आहे 5.7 सेंटीमीटर. तर आपण OP हा जो रेषाखंड आहे OP हा रेषाखंड काढायचा आहे 5.7 सेंटीमीटर लांबीचा. अशा प्रकारे पट्टीवरती मोजून बरोबर तुम्ही घ्यायचा आहे. पॉइंट हा घेतलेला आहे P आणि हे डिस्टन्स आहे 5.7 सेंटीमीटर आणि रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर. आता नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, OP हा रेषाखंड दुभागायचा आहे म्हणजे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. अगदी सगळ्या आकृती सेम आहेत. या प्रकारच्या आकृतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. अशा एकूण 5 आकृत्या आहेत पुस्तकामध्ये आणि तुम्हाला नमुना म्हणून सोडवून दिलेली एक्झाम्पल्स असतील तर तीही तुम्ही सोडवू शकता. अशा प्रकारे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आणि हा जो पॉइंट मिळालेला आहे हा पॉइंट आहे M की ज्या ठिकाणी काटकोन तयार होतो माहितीये. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, परपेंडिक्युलर आहे म्हणून काटकोन असणारच आहे. आणि हा आपोआपच काय असणार आहे तर ह्या सर्कलचा सेंटर असणार आहे. आणि मग MO एवढी रेडियस घ्यायची आहे. ती घेऊन आपल्याला O आणि P मधून जाणारं दुसरं वर्तुळ काढायचं आहे की जे या पहिल्या वर्तुळाला छेदून जाणार आहे. आता ही त्रिज्या मोजायची काय आवश्यकता नसते, आपल्याला माहिती आहे. तर M हे सेंटर आहे आणि O या पॉइंट वरती घेऊन आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. आणि ते P मधून जाणारच आहे कारण MP ही सुद्धा त्या वर्तुळाची त्रिज्याच आहे. आता हे दोन वर्तुळ एकमेकांना छेदलेला जो बिंदू आहे हा बिंदू आहे A आणि हा बिंदू आहे B. आता ही नावं बदलून देऊ शकतो आपण. M या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे XY किंवा कुठलीही नावं घेऊन आपण हे दोन बिंदू घेऊ शकतो. आणि हे P हा जो बिंदू मिळालेला आहे आपल्याला त्या P मधून PA आणि PB हे दोन रेषाखंड जोडले की आपल्याला स्पर्शिका मिळतात. हे स्पर्शिका खंड मिळालेले आहेत. हे जर पुढे वाढवले तर त्याला आपण स्पर्शिका म्हणणार आहोत. आणि ह्याची जर आपण लांबी मोजून लिहू शकतो तर PA बरोबर 4.6 सेंटीमीटर आणि PB बरोबर सुद्धा 4.6 सेंटीमीटर एवढी लांबी आपल्याला मिळते. अशा प्रकारे स्पर्शिका खंड हे एकरूप असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. प्रॉब्लेम सेट 4 मधील एक्झाम्पल नंबर 4 म्हणजे आकृती 4थ्या नंबरचा जो प्रश्न आहे ती आकृती कशी दिलेली आहे
तर ड्रॉ ए सर्कल ऑफ डायमीटर, हा महत्वाचा शब्द आहे. डायमीटर म्हणजे रेडियस दिलेली नाहीये, तर डायमीटर दिलेला आहे आणि तो डायमीटर आहे 6.4 सेंटीमीटर. आणि पुन्हा ऍज युजल टेक अ पॉइंट आर ऍट अ डिस्टन्स. आता हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, डिस्टन्स इज इक्वल टू द डायमीटर, दॅट इज दिस डिस्टन्स इज ऑल्सो 6.4 सेंटीमीटर. Diameter is also 6.4 centimeter and distance is also 6.4 centimeter. And draw a tangent from the point R. तर आता R हा पॉइंट कुठे असेल हे आपण आता पाहूया. तर पहिल्यांदा आपल्याला वर्तुळ काढायचं आहे, परंतु वर्तुळाची त्रिज्या दिलेली नाहीये, तर 6.4 हा डायमीटर दिलेला आहे. आणि मग 6.4 हा जर डायमीटर असेल तर आपल्याला 6.4 सेंटीमीटर डायमीटरचं काय काढायचं आहे, सर्कल काढायचं आहे. आणि मग ते या प्रकारेच येणार आहे आणि हे परत पॉइंट आपल्याला आर असा आउटसाइडला मिळणार आहे, म्हणजे एक्सटेरियर पॉइंट आहे तो कुठे मिळतो, कसा मिळतो आणि त्याची आकृती कशी तयार होते ते आता आपण पाहूया. तर ते आपण 6.4 सेंटीमीटर त्रिज्येचा एक अगोदर रेषाखंड काढूयात, म्हणजे तो वर्तुळाचा व्यास आहे. हा आपण 6.4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढलेला आहे. आणि आता याचा जो सेंटर आहे, केंद्रबिंदू मध्यबिंदू आहे, तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे पी. आणि तो पी हा केंद्रबिंदू आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी हा जो काढलेला रेषाखंड आहे त्याचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे, म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बिंदूवरूनही आपण कंस काढायचे आहेत आणि ते एकमेकांना छेदतात आणि ते छेदल्यानंतर आपल्याला हे दोन छेदनबिंदू जोडायचे आहेत आणि याच्यातून आपल्याला मिळणार आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि मग हा जो पॉइंट मिळालेला आहे तो आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू पी. आणि ही जर आपण अर्धी मोजली तर ही अर्धी त्रिज्या असणार आहे आणि ती 3.2 सेंटीमीटर असणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग आता आपल्याला केंद्रबिंदू पी हा मिळालेला आहे आणि मग आता आपण वर्तुळ काढायचं आहे. तर पी या केंद्रबिंदूवर ठेवून आपण वर्तुळ काढणार आहोत. अशा प्रकारे आपण वर्तुळ काढलेलं आहे आणि ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे 3.2 सेंटीमीटर आणि व्यास म्हणजे डायमीटर आहे 6.4 सेंटीमीटर. वर्तुळ काढून झालेला आहे व व्यास दिलेला होता म्हणजे डायमीटर दिलेला होता, त्यामुळे आपण अशा प्रकारे त्याचा केंद्रबिंदू पी घेतलेला आहे आणि नंतर वर्तुळ काढलेला आहे. आता पुढच्या कृतीकडे जाऊया आपण. पुढे आपल्याला पॉइंट आर घ्यायचा आहे आणि हा आर पॉइंट सुद्धा किती सेंटीमीटर आहे, तर जेवढ्या डायमीटर आहे तेवढंच म्हणजे 6.4 सेंटीमीटर वरतीच आपल्याला आर हा पॉइंट घ्यायचा आहे. परंतु हे अंतर आता कुठून मोजायचं आहे, तर पॉइंट पी पासून मोजायचं आहे. आणि मग पॉइंट पी पासून आपल्याला पुन्हा 6.4 सेंटीमीटर वरती हा पॉइंट घ्यायचा आहे आणि ह्या पॉइंटचं नाव आहे आर. म्हणजे डायमीटर पण हा 6.4 सेंटीमीटर होता आणि हे डिस्टन्स सुद्धा आपलं 6.4 सेंटीमीटर आहे. आणि आता हा जो पी आर जो रेषाखंड मिळालेला आहे त्याचं पुन्हा आपल्याला आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. आता बघा पी आणि आर हे दोन बिंदू घ्यायचे. मगाशी आपण हे दोन बिंदू घेतले होते. सपोज त्याला आपण नाव देऊया एक्स अँड वाय. हे एक्स अँड वाय हा जो रेषाखंड होता सेगमेंट तो दुभागला आणि आपल्याला पी हा पॉइंट मिळाला होता. आता आपल्याला पी आर हा सेगमेंट दुभागायचा आहे. आता आर पॉइंट वरती ठेवायचा आहे. आणि काय लक्षात आलं
तर हा जो आहे तो बरोबर वाय बिंदूतूनच गेलेला आहे, कारण हे सुद्धा अंतर 6.4 सेंटीमीटरच होतं आणि त्यामुळे तो बरोबर वर्तुळाला स्पर्श करून म्हणजे वाय या पॉइंट मधूनच हा परपेंडिक्युलर बायसेक्टर गेलेला आहे. परंतु ही आपली वर्तुळाची टँजंट नाही, म्हणजे वर्तुळाची टँजंट आहे परंतु ती आर या पॉइंट मधून काढलेली नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा आपली नेहमीची कृती करायची आहे की हा जो पॉइंट आहे त्याला आपण मगाशी एम हे नाव देत होतो. ऍक्च्युली या ठिकाणी आता ते वाय आहे पण आपण त्याला नेहमी एम हे नाव देत होतो आधीच्या आकृतीमध्ये. तर हा एम हा पॉइंट मध्ये आपल्याला वाय मिळालेला आहे आणि या पॉइंट मधून आता पुन्हा पी आणि आर मधून जाणारं दुसरं वर्तुळ काढायचं आहे की जे पहिल्या वर्तुळाला छेदून जाणार आहे. अशा प्रकारे हे दुसरं वर्तुळ आपल्याला मिळालेलं आहे आणि ही दोन सर्कल पॉइंट ए आणि पॉइंट बी या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट झालेली आहेत म्हणजे छेदलेली आहेत. मधील पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6 आहे. त्याच्यामध्ये आता काय काय दिलेलं आहे बघूया. पहिल्यांदा ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर म्हणजे 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. ते या प्रकारे आपण काढतो. अशा प्रकारे दिलेलं आहे हे वर्तुळ काढायचं आहे. त्यानंतर याचा सेंटर आहे आपल्याला दिलेला आहे ई हा सेंटर दिलेला आहे. अशा प्रकारे वर्तुळ आपण आता आधी कच्चा आराखडा तयार करूया म्हणजे मग पुढे पक्की आकृती काढता येईल आपल्याला. त्यानंतर टेक अ पॉइंट एफ ऑन द सर्कल. तर या ठिकाणी एफ हा पॉइंट घ्यायचा आहे वर्तुळावरती. एफ हा पॉइंट वर्तुळावरती घ्यायचा आहे. पुढची रचना काय सांगितली बघा. टेक अ पॉइंट ए. पॉइंट ए घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे. सच दॅट ई बिटवीननेस म्हणजे एफ ए दॅट इज बिटवीननेस आहे की एफ हा इन बिटवीन ई अँड ए. अशा प्रकारे आपल्याला ए हा पॉइंट घ्यायचा आहे. आणि दुसरी अट दिलेली आहे डिस्टन्स एफ ए इज अ 4.1 सेंटीमीटर म्हणजे एफ ए हे जे डिस्टन्स आहे ते 4.1 सेंटीमीटर अँड ई एफ ए आर कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एकरेषीय बिंदू आहे. ई एफ ए हे कोलिनियर पॉइंट्स आहेत म्हणजे एकरेषीय बिंदू आहेत. आणि आता ईएफ हे डिस्टन्स आहे 3.4 सेंटीमीटर आणि एफ ए हे डिस्टन्स आहे आपल्याला 4.1 सेंटीमीटर. तर हा रेषाखंड काढल्यानंतर हे जे अंतर आहे ते 4.1 सेंटीमीटर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पॉइंट मिळणार आहे ए. तर हे डिस्टन्स आहे 4.1 सेंटीमीटर आणि त्रिज्या रेडियस आहे 3.4 सेंटीमीटर. आणि अशा प्रकारे आता आपल्याला रचना करायची आहे. पॉइंट ए चं स्थान निश्चित करायचं आहे आणि मग ए या पॉइंट मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत किंवा टँजेंट्स काढायच्या आहेत. तर आपण पहिल्यांदा 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढूया आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्या केंद्रबिंदूचं नाव आहे ई. आता बरोबर कंपास मध्ये 3.4 सेंटीमीटर अंतर मोजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मोजून घेतलेलं आहे 3.4 सेंटीमीटर आणि ई बिंदू मधून आपण आता वर्तुळ काढणार. हे वर्तुळ काढलेलं आहे आणि याच्यावरती आता पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला एफ. तर या ठिकाणी ही त्रिज्या जोडली तर या ठिकाणी पॉइंट मिळणार आहे आपल्याला एफ आणि ही वर्तुळाची त्रिज्या आहे 3.4 सेंटीमीटर. आता फ्रॉम दिस पॉइंट एफ बट इट इज अ कोलिनियर पॉइंट इज ए अँड डिस्टन्स इज 4.1 सेंटीमीटर. तर आपण रेषाखंड काढूया.
जो कोलिनियर आहेत पॉइंट्स. आणि इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते आहे 4.1 सेंटीमीटर. तर आपण 4.1 सेंटीमीटर वरती एक पॉइंट घेऊया. तर या ठिकाणी पॉइंट मिळालेला आहे ए. हा जो पॉइंट आहे हे 4.1 सेंटीमीटर अंतर आहे आणि हा पॉइंट मिळालेला आहे ए. अशा प्रकारे आपल्याला ए हा पॉइंट निश्चित झालेला आहे. आणि आता आपल्याला EA हा रेषाखंड मिळालेला आहे. हा एक्स्ट्रा रेषाखंड आहे तो आपण पुसून टाकू शकता, म्हणजे परत आपल्याला त्याची गरज पडणार नाही. तर EA हा रेषाखंड मिळालेला आहे आणि हा रेषाखंड आता आपल्याला दुभागायचा आहे, म्हणजे याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. म्हणजे आता आपली रचना पुन्हा नेहमीसारखी होणार आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला पॉइंट ए चं स्थान देताना जरा वेगळ्या पद्धतीने दिलेलं होतं. म्हणजे फ्रॉम पॉइंट ई पासून नव्हतं दिलेलं, तर फ्रॉम पॉइंट एफ दिलेलं होतं. म्हणजे एफ या पॉइंट पासून हे अंतर घ्यायचं होतं. आधीच्या सगळ्या उदाहरणांमध्ये आपण केंद्रापासून म्हणजे सेंटर पासून अंतर मोजून तो बिंदू स्थान निश्चित केलेला होता. हा फक्त ह्या आकृतीमध्ये फरक आहे. आणि याच्या आधीच्या आकृतीमध्ये डायमीटर दिलेला होता, म्हणजे व्यास दिलेला होता. म्हणजे रचना त्याच करायच्या आहेत, फक्त पॉइंट कसा निश्चित करायचा आहे त्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं होतं. आपण आता EA हा जो सेगमेंट आहे, रेषाखंड आहे, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक काढूया. त्यानंतर ए या पॉइंटवर ठेवायचा आहे. अशा प्रकारे घेतलेला आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आणि हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे एम, जो आतापर्यंत आपण घेत होतो. हा पॉइंट आहे एम, म्हणजे दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू एम मिळालेला आहे. म्हणजे ह्याच्या आधीच्या आकृत्यांमध्ये आपल्याला तो आत मिळत होता. मग आधीच्या आकृतीमध्ये तो बरोबर वर्तुळावर मिळाला, कारण तो डायमीटर इक्वल होतं, म्हणजे त्रिज्या इक्वल होती म्हणून. आणि यामध्ये मात्र हा एफ पॉइंट जो सेंटर आहे एम, तो मिळालेला आहे आपल्याला बाहेर इथे. का तर हे जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, डायमीटर पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं किंवा त्रिज्येपेक्षा जास्त आहे, म्हणून ते बिंदू आपल्याला मिळालेला आहे बाहेरच्या बाजूला. हे जे अंतर आहे ते डायमीटर पेक्षा जास्त आहे, त्यामुळे एम हा जो पॉइंट आहे तो आपला वर्तुळाच्या बाहेर आलेला आहे. बाकीच्या उदाहरणांमध्ये तो इथे आलेला होता, आत या ठिकाणी येत होता. म्हणजे हे अंतर किती आहे त्यावरती तो आपला हा एम पॉइंट आपल्याला मिळणार आहे. तो इथे मिळू शकतो, इथे मिळू शकतो, इथे कुठेही मिळू शकतो. जेवढं डिस्टन्स दिलं आहे त्यावरती त्या एम बिंदूचं स्थान अवलंबून असणार आहे. आणि आता एम आणि ई म्हणजे ME एवढं अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला वर्तुळ काढायचं, जे पहिल्या वर्तुळाला 2 बिंदूमध्ये छेदून जाणार. आणि आता 2 बिंदू छेदन बिंदू मिळालेले आहेत आपल्याला. त्याला आपण ए आणि बी हे नाव देतो. परंतु काय झालेलं की आपल्याकडे ए हा पॉइंट आहेच ऑलरेडी इथे, त्यामुळे आपण याला पी आणि क्यू हे नाव देऊया. आणि आता AP आणि AQ हे 2 रेषाखंड जोडायचे, ते आपले असतील वर्तुळाच्या टँजेंट्स म्हणजे स्पर्शिका. आणि ह्यांची लांबी आपण मोजून घेऊ शकतो, PA and PB. ही आहे 6.5 सेंटीमीटर आणि ही 6.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला ह्या किंवा वेगळे येऊ शकेल, कुणाची 7 सेंटीमीटर येऊ शकेल, त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकते, कारण पट्टीचा फरक पडून त्याप्रमाणे उत्तर येऊ शकतं. अशा प्रकारे आपला वर्तुळाला बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा भाग पूर्ण केलेला आहे. या 5 आकृत्या या पुस्तकामध्ये आहेत
आणखीन काही असतील तर त्या सरावासाठी तुम्ही सोडवा.